नमस्कार शिक्षक बांधवांनो, शिक्षक मित्र सनी देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. काल शिवराज्य शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, जिल्हांतर्गत बदल्या, रोस्टर आणि पदोन्नती TET याबाबत पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयामध्ये उपस्थित होते. शिवराज्य शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष गोविंद पाटील सोळंके यांच्या मार्गदर्शनात हा दौरा आयोजित करण्यात आलेला होता. सर्वप्रथम ग्रामविकास विभागामध्ये शिक्षकांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आंतरजिल्हा बदल्या याबाबत ग्रामविकास विभागामध्ये कक्षा अधिकारी तसेच त्या ठिकाणी जो व्यक्ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी संगणकावर सर्व आंतरजिल्हा बदल्याबाबत अपडेट घेत असतो करत असतो तो अधिकारी, त्याबरोबर उपसचिव, माननीय प्रधान सचिव यांच्या सर्वांच्या या ठिकाणी विनंती करून भेटी घेण्यात आल्या. त्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंतरजिल्हा बदल्या या होणारच आहेत याबाबत आमची खात्री पटलेली आहे. परंतु आंतरजिल्हा बदल्या ह्या अत्यंत शेवटी ठेवण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला पदोन्नत्या, त्यानंतर समायोजन आणि त्यानंतर जिल्हांतर्गत बदल्या आणि आंतरजिल्हा बदल्या. परंतु ग्रामविकास विभागामध्ये विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना असे लक्षात आले की बहुतेक जिल्हा परिषदांची रोस्टर मंजूर नाही आहे. आपण पहिल्यांदा हीच मागणी काल निवेदनामध्ये घेतलेली होती की सर्व जिल्हा परिषदांना तातडीने रोस्टर मंजूर करण्याबाबत आदेशित करावे. त्यावर सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चर्चा करत असताना असं सांगितलेलं आहे की आम्ही वारंवार त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि रोस्टर अद्ययावत करण्याची प्रक्रिया बहुतेक सर्व जिल्हा परिषदामध्ये चालू आहे. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी विशेष माहिती मिळालेली आहे ग्रामविकास विभागामधून की ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांची संख्या अतिरिक्त आहे त्या ठिकाणी साखळी बदल्या होणार नाहीत, हेड टू हेड पण होणार नाहीत. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की रिक्त पदावर जर शिक्षकांची बदली होत असेल तर त्याच्या जागेवर साखळी पद्धतीने बदली करू नका, परंतु हेड टू हेडच्या बदल्या आहेत. उदाहरणार्थ परभणीहून जालन्याला 10 जणांनी ओपन प्रवर्गातून अर्ज केलेला आहे आणि जालन्यातूनच परभणीला 10 जणांनी ओपनमधून अर्ज केलेला आहे. त्यांच्या हेड टू हेड बदल्या होऊ द्या. तर अतिरिक्त जिथं शिक्षक आहेत त्या ठिकाणी बदल्या होणारच नाहीत आणि बहुतेक जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त असल्यामुळे आंतरजिल्हा बदल्या होण्याची शक्यता नगण्य आहे अशी देखील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे. परंतु जिल्हांतर्गत बदल्या, आंतरजिल्हा बदल्या ह्या दोन्ही होणारच आहेत. त्याबाबत VC घेण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ती प्रक्रिया सुरूसुद्धा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं कालच्या या ग्रामविकास विभागाच्या भेटीतून ह्या दोन्ही बदल्या ऑनलाईन पद्धतीनं होणारच आहेत यावर्षी हे असं या ठिकाणी खात्री पडलेली आहे. त्यानंतर पदोन्नतीबाबत आम्ही शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे की राज्यभरामध्ये पदोन्नतीची प्रक्रिया चालू आहे, परंतु या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदामध्ये TET बाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. 2 वर्षाची मुदत देऊन पदोन्नत्या करायच्या की केवळ TET झालेल्या शिक्षकामधून पदोन्नत्या करायच्या याबाबत शासनाने, शालेय शिक्षण विभागाने पर्टिक्युलर निकष निश्चित करून त्या ठिकाणी जिल्हा परिषदाला मार्गदर्शन करावं जेणेकरून पदोन्नत्या वेगवान होतील. यावर उपसचिवांची भेट होऊ शकली नाही, परंतु त्या ठिकाणी जे डेस्क ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आम्ही खूप उशिरापर्यंत संबंधित उपसचिवांची भेट घेण्यासाठी, माननीय आबासाहेब कवळे साहेबांची भेट घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी खूप थांबलो, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही कारण विधान भवनामध्ये बहुतेक त्यांचा प्रश्न उपस्थित होता, त्यामुळे ते तिकडे उपस्थित होते. त्यांची भेट घेण्यासाठी खूप वेळ थांबलो. TET संदर्भामध्ये आम्ही पुढच्या आठवड्यात परत एकदा भेटणार आहोत. पदोन्नती संदर्भात माननीय ग्रामविकास मंत्र्यांची सुद्धा पुढच्या आठवड्यात वेळ मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण काल खूप उशिरा ग्रामविकास मंत्र्यांची भेट झाली होती. त्यांनी त्यांच्या PIनी सांगितलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही या आणि तुम्हाला निश्चित भरपूर वेळ मिळेल. ग्रामविकास मंत्र्यांना देखील आम्ही रोस्टरबाबत विविध जिल्हा परिषदांना, बहुतेक जिल्हा परिषदांना रोस्टर अद्ययावत करण्यासाठी सूचना देण्याची विनंती केलेली आहे. तेव्हा त्यांनी योग्य कारवाई करण्यात यावी असा शेरा मारून त्या ठिकाणी निवेदन हे ग्रामविकास विभागाकडे फॉरवर्ड केलेलं आहे. तर रोस्टर, पदोन्नती, जिल्हांतर्गत बदल्या, आंतरजिल्हा बदल्या याबाबत काल पाठपुरावा करण्यात आलेला आहे आणि पुनश्च एकदा पुढच्या आठवड्यामध्ये ग्रामविकास मंत्री आणि शालेय शिक्षण विभाग यांची वेळ घेऊन शिवराज्य शिक्षक संघटना निश्चित चांगल्या प्रकारे आणखी पाठपुरावा करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर करावा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला ताजा अपडेट लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद. थँक्यू.